सीएसएमटी रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा लोकलचा डबा घसरलाय। अपघातामुळे पुन्हा हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक ठप्प आहे। सोमवारीच दुर्घटना घडलेल्या ठिकाणीच पुन्हा अपघात झालाय। वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। आठवड्याच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला होता। सीएसएमटी कडे जातानाच डबा घसरला होता रेल्वे रुळावरनं आणि आता पुन्हा त्याच ठिकाणी ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। थेट जाणार आहोत, अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी विशाल सवने सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, पुन्हा एकदा तशीच सेम घटना घडल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमकं कारण सांगितलं जातंय? तन्मय, ही 3 दिवसातली दुसरी घटना आहे आणि विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी रेल्वेचा डबा घसरला होता त्याच ठिकाणी पुन्हा एकदा रेल्वेचा डबा घसरला असल्याचं चित्र आपण थेट प्रेक्षकांना दाखवूया। मुंबईकर लाखोच्या संख्येने ह्या लोकलने प्रवास करत असतात, मात्र सध्या ही हार्बर लाईनची लोकल सेवा जी आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ते चित्र पाहायला मिळतंय जिथे रेल्वेचा डबा 2 दिवसापूर्वी घसरला होता त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा देखील डबा जो आहे तो घसरलेला आहे आणि युद्ध पातळीवरती ती परिस्थिती जी आहे ती पूर्ववत करण्याचं काम या ठिकाणी रेल्वे प्रशासन जोरानं करताना दिसून येतंय। असं सांगितलं जातंय की ज्या ठिकाणी हा डबा घसरला होता त्या ठिकाणी एक विशेष ब्लॉक घेण्यात आला होता आणि ह्या टेस्टिंगच्या दरम्यान ही जी घटना आहे ती घडलेली आहे आणि जे मोटरमनचा जो डबा आहे तोच डबा जो आहे तो घसरलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती विस्कळीत आहे। आणि असं देखील सांगितलं जाते, जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार सीएसएमटी ते वडाळा या स्थानकादरम्यानची जी वाहतूक आहे हार्बर लाईनची ती सध्या ठप्प करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण मार्गावरचं जे आहे ते पुन्हा एकदा टेस्टिंग जे आहे ते केलं जाते आणि ही संपूर्ण सेवा पूर्ववत जे आहे ते केलं जाते। आता काही वेळापूर्वीच या ठिकाणी रेल्वेचं रूळ जे आहे ते मापन करण्याचं जे यंत्र आहे ते त्या ठिकाणी पोहोचवलेले आहे। नक्कीच त्यामुळे पुन्हा एकदा ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। विशाल, प्रवाशांचा खोळंबा त्यामुळे झाल्याचं पाहायला मिळालं होतं सोमवारी आणि पुन्हा अशा घटना घडू नयेत हीच खरं तर प्रत्येक जण आशा व्यक्त करत असेल। धन्यवाद विशाल।